नमस्कार. माननीय देवाभाऊ, आमचे नागपूरचे लाडके मुख्यमंत्री साहेब, मी एक ड्रायव्हर. आजपर्यंत ड्रायव्हरांनी ज्याही मागण्या केल्या, महाराष्ट्र शासन असो की केंद्र सरकार असो, कोणत्याही राज्याच्या सरकारने ड्रायव्हरच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. आता आपल्या सरकारचा नारा होता सबका विकास. तर सबका विकास मध्ये आपण लाडक्या बहिणींना पैशाची आमिष दाखवली, त्यांना देतही आहात. आता त्याच्यात कटोती करत आहात. केसावर भांडे मिळतात आणि तुम्ही भांड्यावर मतं घेतले, लाडक्या बहिणीच्या योजनेवर मतं घेतली. जेव्हा जेव्हा इलेक्शन आले तेव्हा तेव्हा तुमचे कोणते नाही कोणते फंडे येतात. संविधान 1949 साली लागू झाले. बाबासाहेबांनी कामगार कायदे लिहिले आहे. त्या कामगार कायद्यात ड्रायव्हरांसाठी, वाहतुकीसाठी, मोटर वाहतुकीसाठी जेही कायदे लिहिलेले आहे, तर मोटर वाहतूक परिवहन क्षेत्रातील कामगारांना, ड्रायव्हर, क्लीनर, हेल्पर, मेकॅनिक यांना, तुम्ही उच्च शिक्षित आहात देवाभाऊ, स्वतः कायदे तज्ञ आहात, तर तुम्ही आम्हाला सांगा की आम्हाला कायदेशीर हक्क मिळते का? नवनवीन योजना तुम्ही इलेक्शन पुरते आणता. कामगार संघटना एखादी जर रजिस्टर्ड असली कायद्यानुसार, त्यांनी जर आंदोलन उपोषण केले, त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता. हा इतिहास आहे आजपर्यंतचा. परंतु त्यांच्या काय मागण्या आहे? खाजगी ड्रायव्हर जे सरकारी नोकरीवर नाही. देवाभाऊ, एक सरकारी ड्रायव्हर, त्याला वेतन आयोग लागू असतो. आम्ही काय पांढेल्यावरून किराण्याच्या दुकानातून लायसन घेतले का? जर का आमच्या मागण्याबद्दल तुम्ही विचार केला नाही आणि ड्रायव्हरांनी स्टेरिंग सोडून घरी बसले, तर त्याचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहाल. महाराष्ट्राच्या ड्रायव्हरांकडून मी एक आपणाला विनंती करतो. ड्रायव्हर आयोगाबद्दल आम्ही तुम्हाला पत्र दिलेले आहे. लवकरात लवकर विचार करा, अन्यथा इलेक्शन आलं की महाराष्ट्रातले ड्रायव्हर, चाहे सरकार कोणाची असो, मतदानाचा तर हक्क ड्रायव्हरांना नाहीच, जेव्हा की भारताच्या सातबाऱ्यात आमचं नाव आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सर्व करता, पण ऑनलाईन पद्धतीने आमचे मतदान होत नाही. जर का ड्रायव्हर आयोग लवकरात लवकर तयार झाला नाही, तर देवाभाऊ, आम्ही तुमचा बहिष्कार करू, एवढी गोष्ट पक्की. जय हिंद, जय सारथी.